हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर आज आपण 6th स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मिड टर्म एक्झाम म्हणजेच तुमची जी सहामाही परीक्षा आहे त्याला आपण संकलित मूल्यमापन परीक्षा असं म्हणतो. तर या परीक्षेसाठीचा सायन्स या सब्जेक्टचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, किती मार्क्सचा असणार आहे, टोटल किती टाइम असणार आहे, तसेच कोणते कोणते चॅप्टर आहेत, त्या चॅप्टरमधले क्वेश्चन कशा प्रकारे विचारलेले आहेत आणि त्याला किती मार्क्सचं बजेट दिलेलं आहे. तर हे सगळं अगदी व्यवस्थित आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच इयत्ता 6वीशी रिलेटेड जे जे इतर पेपर्स आहेत ते जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही पेपर तुम्हाला बघता येतील. तर विद्यार्थ्यांनो, हा एक मॉडेल क्वेश्चन पेपर आहे. तर चला आपण हा पेपर कसा सोडवायचा ते बघूयात. अशा पद्धतीने तुमच्या पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. स्टँडर्ड 6 सब्जेक्ट आहे सायन्स आणि यासाठी टोटल मार्क्स असणार आहेत 40 आणि टाइम असणार आहे 2 आवर्स म्हणजे 2 तास असणार आहेत. तर इथे तुमचं नेम, स्कूल नेम, रोल नंबर आणि जी काही डेट असतील ते या सगळ्या फॉर्मॅलिटीज फिलअप करायच्या आहेत. तर चला आपण आता पेपर सोडवायला घेऊयात. त्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, त्याच्यामध्ये क्वेश्चन ए, चूज द अप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट अँड रीराईट द सेंटेन्सेस. हा जो क्वेश्चन आहे स्टुडंट, हा क्वेश्चन एकूण 2 मार्क्ससाठी आहे, राईट. तर ब्रॅकेटमध्ये त्यांनी काय काय दिलेले आहेत ऑप्शन बघा, 2, डिक्रॉन, 4 आणि नायलॉन. ओके. तर आता याच्यामध्ये फर्स्ट बघा, द ह्युमन स्केलेटल सिस्टीम इज डिवायडेड इन 2 पार्ट्स. तर इथे आन्सर येणार 2 पार्ट्स. तर आपला जो 8 चॅप्टर आहे या चॅप्टरच्या एक्सरसाइज मधला हा क्वेश्चन आहे. तर विद्यार्थ्यांनो, 6 सायन्सचे जे सर्व चॅप्टर आता या एक्झाम पर्यंतचे आहेत त्या सर्व चॅप्टरचे जे एक्सरसाइज आहेत हे ऑलरेडी सोडवून आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते एक्सरसाइज तुमच्या रेफरन्ससाठी बघू शकता. सेकंड आहे, इन न्यूयॉर्क अँड लंडन वॉज डेव्हलप्ड सायमल्टेनियसली. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये एकदमच याचा विकास झाला आणि ते आहे नायलॉन हा धागा. सो इथे येणार नायलॉन आणि त्या न्यूयॉर्क आणि लंडन यावरूनच त्याचं नाव नायलॉन असं पडलेलं आहे, राईट. हा झाला क्वेश्चन फर्स्ट मधील क्वेश्चन ए, जो की 2 मार्क्ससाठी होता. देन सेकंड बी क्वेश्चन आहे त्यामधला, मॅच द पेअर्स, आणि हा क्वेश्चन सुद्धा आहे टोटल 2 मार्क्ससाठी. ए ग्रुप, बी ग्रुप, राईट. तर याच्यामध्ये ब्लॅक पेपर आणि आईस्क्रीम आहे. बी ग्रुपमध्ये आहे पेपर पल्प, स्टार्च आणि पपया सीड. तर जी या पदार्थांच्या मध्ये भेसळ होते त्याच्याशी रिलेटेड हे पेअर्स मॅच करायचे आहेत. तर ब्लॅक पेपरसाठी येणार सी, पपया सीड्स, आणि आईस्क्रीमसाठी येणार ए, पेपर पल्प, राईट. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सोडवला. नेक्स्ट सी बघूयात, फाइंड द ऑड वन आउट, आणि यासाठी सुद्धा आहे 2 मार्क्स अलोकेट केलेले. फर्स्ट बघा, सिल्वर, गोल्ड, ग्लास अँड कॉपर. तर मला सांगा यातला वेगळा कोणता येणार, तर तो असणार ग्लास. सो इथं आपण लिहायचं आहे ग्लास, राईट. त्याच्यानंतर सेकंड बघा, ग्वावा, रॅडिश, कॅरेट अँड बीट. तर याच्यामध्ये वेगळा जो असणार तो असणार ग्वावा म्हणजेच पेरू. तर बाकीचे हे जे आहेत रॅडिश, कॅरेट आणि बीट हे कसे आहेत, जमिनीखाली लागणारे कंदमुळं आहेत आणि हा ग्वावा म्हणजे पेरू हे फळ आहे. सो इथं काय येणार, ग्वावा. चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट आपण डी क्वेश्चन बघणार आहोत. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता याच्यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत. बघा, पहिला आहे, डिग्री सेल्सिअस इज द युनिट युज्ड टू मेजर टेम्परेचर, आणि हे स्टेटमेंट आहे ट्रू स्टेटमेंट. सो इथं आपण काय लिहिणार, ट्रू.
सेकंड बघा, नायट्रोजन कंटेंट इन एअर इज 21%. तर हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण 21% आहे का? तर नाही. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे हे येणार फॉल्स. तर नायट्रोजन कंटेंट इन एअर इज 78%. नायट्रोजनचे हवेमधले प्रमाण हे 78% आहे, पण त्यांनी इथं 21% दिलेलं आहे. सो हे स्टेटमेंट फॉल्स आहे. चला आता आपण स्टार्ट करणार आहोत सेकंड क्वेश्चन. त्याच्यामध्ये ए गिव्ह सायंटिफिक रिझन, आणि त्यांनी टोटल 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यातले कोणतेही 2 सोडवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मार्क्स आहे 4, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी असणार आहे 2-2 मार्क्स. राईट. तर चला आपण बघूयात. फर्स्ट, वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स ड्युरिंग समर. म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरले पाहिजेत. तर चला विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर काय येतं हे आपण बघूयात. ओके, तर बघा इथे हा प्रश्न आहे आणि याचा आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, ड्युरिंग समर वी स्वेट मोअर ड्यू टू हाय टेम्परेचर. उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर घाम येतो उष्णता असल्यामुळे किंवा हवामानात उष्णता जास्त असल्यामुळे. सेकंड, कॉटन क्लोथ्स ॲब्सॉर्ब स्वीट. तर सुती कपडे काय करतात, हे जे घाम आहे हा शोषून घेतात. देन थर्ड, सिंथेटिक क्लोथ्स आर वॉटर रिपेलेंट. तर सिंथेटिकचे जे कपडे असतात ही जो घाम आहे हा शोषून घेत नाहीत. दे डू नॉट ॲब्सॉर्ब स्वीट अँड वी फील अनकम्फर्टेबल. त्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतो. हेन्स वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर. ओके, तर हे झालं या क्वेश्चनचं आन्सर. तर नाव सेकंड क्वेश्चन बघा. सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ द आवर. म्हणजे कागद वाचवणे ही काळाची गरज बनलेली आहे. तर चला, हा सुद्धा क्वेश्चन मला वाटतं एक्सरसाइज मधलाच आहे. तर चला बघू त्याचा आन्सर. ओके, तर बघा हा क्वेश्चन तो आहे आणि याचं आन्सर. फर्स्ट पॉइंट, सेव्हिंग पेपर मीन्स सेव्हिंग ट्रीज ॲज वूड इज युज्ड ॲज द रॉ मटेरियल टू मॅन्युफॅक्चर पेपर. कागद वाचवणे म्हणजेच काय, तर झाडांना वाचवणे. कारण कागद तयार करण्यासाठी झाडांचा उपयोग केला जातो, लाकडांचा उपयोग केला जातो, त्यासाठी वृक्षतोड करावी लागते. सेकंड, ट्रीज आर नॅचरल हॅबिटॅट फॉर मेनी लिव्हिंग थिंग्स. तर झाडांवरती जे भरपूर असे सजीव आहेत हे त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि थर्ड आहे, ट्रीज हेल्प इन इन्क्रीजिंग रेनफॉल अँड वॉटर अवेलेबिलिटी. तर झाडांपासून आपल्याला पाऊस पडणे किंवा पाणी ची साठवणूक या सगळ्याचा उपयोग होतो. हेन्स सेव्हिंग पेपर हेल्प्स इन सेव्हिंग ट्रीज. त्यामुळेच कागद वाचवल्यामुळे झाडांची सुद्धा झाडे सुद्धा वाचणार आहेत, त्यांची वृक्षतोड थांबणार आहे. विच इन टर्न मेंटेन्स बॅलन्स इन नेचर. आणि त्यामुळेच आपला नॅचरल बॅलन्स हा मेंटेन राहणार आहे. सो सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ द आवर. चला सेकंड क्वेश्चनचं आन्सर बघितलं. आता आपण बघणार आहोत थर्ड क्वेश्चन. द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ अर्थ. तर स्टुडंट या ठिकाणी 3 क्वेश्चन आहेत, त्यापैकी 2 सांगितले होते, बट फॉर युअर रेफरन्स मी 3ही क्वेश्चनचे आन्सर कव्हर करणार आहे. ओके, काय क्वेश्चन आहे, द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. चला याचा आन्सर बघा. तर हा क्वेश्चन आहे आन्सर. द अल्ट्रा व्हायलेट म्हणजेच UV रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. The ozone layer present in the lower stratosphere absorb these UV rays and prevent them from reaching the earth. तर जे सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट रेज येतात हे हा ओझोनचा लेअर ॲब्सॉर्ब करतो आणि ते तसेच ते डायरेक्टली जमिनीपर्यंत किंवा पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. देअरफॉर इट इज सेड दॅट ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ द अर्थ. ओके, सो याचं रिझन तुम्हाला कळालं असेल. हे आहे या क्वेश्चनचा आन्सर. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. कम्प्लीट द चार्ट, आणि यासाठी आहे टोटल 2 मार्क्स. क्लासिफाय द फॉलोइंग. त्यांनी काय दिलेलं आहे, ऑइल, मिल्क, घी अँड एग्स. तर खूप सोपा क्वेश्चन आहे, तुमच्या हातचे मार्क्स आहेत. बघा, न्यूट्रिएंट्स अँड फूड स्टॉक. तर त्याच्यामध्ये कोण कोण असतात, फॅट्स आणि प्रोटीन्स असतात. तर याच्यामधले फॅट्स कोणते, प्रोटीन कुठले, याचं फक्त आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. तर चला इथं मी देते फॅट्स. फॅट्समध्ये येणार ऑइल आणि घी.
तर प्रोटीन मध्ये येणार मिल्क आणि एग्स. राईट, बघा किती सोपा क्वेश्चन आहे. देन सी, राईट द यूज ऑफ फॉलोइंग, आणि याच्यासाठी सुद्धा आहे 2 मार्क्स. तर यामध्ये दिलेला आहे तुलसी. तर तुलसीचा उपयोग कशासाठी केला जातो हे विचारलेलं आहे. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुलसी इज यूज्ड फॉर ट्रीटिंग फीवर, कफ अँड कोल्ड. सो चला मी इथं त्याचा आन्सर लिहून घेते. ओके, तर बघा आन्सर आहे तुलसी हर्ब्स आर यूज्ड फॉर ट्रीटिंग fever, cough and cold. Also used as a natural mouth freshener, and tulsi have anti-inflammatory property. Okay, so it helps promote eye health and preventing viral, bacterial and fungal infection. Okay, तर हे झाले यूज ऑफ अ तुलसी. देन नेक्स्ट आहे लॅम्प. तर लॅम्पचं यूज काय आहे? फॉर मीट and for milk. तसेच आपण मग नेक्स्ट आणखीन एक देऊयात, इथे सेकंड पॉइंट देऊयात. ships are used to get wool. देन सेकंड आहे ships are used to get wool, म्हणजेच मेंढ्यांच्या पासून आपल्याला लोकर मिळते, यासाठी सुद्धा यांचा यूज होतो. चला आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघणार आहोत स्टुडंट. थर्ड क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जो व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मला माहित आहे क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्ही केलेला अभ्यास सुद्धा तुम्हाला आठवत असणार आहे. क्वेश्चन बघितलं त्याचं तुम्हाला उत्तर सुद्धा लक्षात येत असेल. तर चला व्हिडिओ स्किप करायचे नाहीत, सगळे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. क्वेश्चन 3 त्याच्यामध्ये ए, विच ऑफ द फॉलोइंग वुड बी द फर्स्ट ट्रीटमेंट? एनी टू, आणि इट इज दिस क्वेश्चन इज फॉर 4 मार्क. तर 3 विचारलेले आहे, 3 क्वेश्चन्स आहेत, याच्यामधले कोणतेही 2 लिहायचे आहेत तुम्ही एक्झाममध्ये, बट आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी 3ही कव्हर करणार आहोत. फर्स्ट आहे एक्सटर्नल ब्लीडिंग. ओके, रक्तस्राव जास्त होत आहे काहीतरी दुखापत झाल्यामुळं, तर त्याच्यावरती फर्स्ट ट्रीटमेंट काय असणार याचा आन्सर आपण बघूयात. ओके, सो बघा ब्लिडिंगच्या वेळेला त्याच्यावरती फर्स्ट ट्रीटमेंट काय असणार? आन्सर फर्स्ट पॉइंट, मेक द पर्सन सीट और लाय डाऊन कम्फर्टेबली. देन सेकंड, क्लीन द ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी विथ वॉटर. त्याला जिथून रक्तस्राव होत आहे तिथला भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कीप इट अबाउट द लेवल ऑफ हार्ट, आणि हृदयापासूनच्या उंचावरच्या जाग्यावरती तो भाग किंवा तो जो बॉडी पार्ट आहे हा ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. चला याचा आन्सर तर आपण बघितलं. सेकंड आहे सनस्ट्रोक, आणि त्यानंतरचा आहे त्याच चॅप्टर मधला स्नेक बाईट. तर हे तीनही एकाच 4th चॅप्टर मधले आहे, डिझास्टर मॅनेजमेंट मधले. चला बघूयात सनस्ट्रोक साठीचा आन्सर आणि स्नेक बाईट साठीचा फर्स्ट ट्रीटमेंट काय असेल त्याचा आन्सर. ओके, तर इथं आहे सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात. आन्सर बघा, फर्स्ट, टेक द पेशंट टू द कूल प्लेस ऑर इन अ शेड. तर त्याला थंडाव्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या सावलीखाली न्यायचं आहे. देन सेकंड आहे स्पंज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. देन थर्ड, प्लेस अ क्लोथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. अँड फोर्थ आहे गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर और लिक्विड्स लाईक अ शरबत टू द ड्रिंक. हे आहेत सनस्ट्रोकशी रिलेटेड फर्स्ट ट्रीटमेंट. नेक्स्ट होता स्नेक बाईट. तर स्नेक बाईट साठी आन्सर बघा काय असणार. फर्स्ट म्हणजे जेव्हा साप चावलेला असतो एखाद्या वेळेला, वॉश द वोंड विथ वॉटर. तर ज्या जागी साप चावला आहे ते पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे जागा. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. देन थर्ड, टाय अ क्लोथ टाईटली अबाव द वोंड. तर ज्या जागी साप चावलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला, जेणेकरून तिथून तो रक्तप्रवाह जो आहे हा हृदयाकडे जाणारा थांबावा, तिथून ते विष पसरताना थांबावं म्हणून त्याच्या वरच्या बाजूला एका कपड्याने घट्ट ती जागा बांधायची आहे. अँड फोर्थ, इमिजिएट मेडिकल हेल्प, आणि लगेचच दवाखान्याची किंवा डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. चला स्टुडंट, आपला हा क्वेश्चन तर कम्प्लीट झालेला आहे. एक्सटर्नल ब्लीडिंग बघितलं, सनस्ट्रोक बघितलं, स्नेक बाईट बघितलं. देन बी क्वेश्चन बघा काय आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग, आणि त्याच्यासाठी आहे 4 मार्क्स. तर त्यातलं कोणतंही एक कम्प्लीट करायचं आहे.
आणि बघा याच्यामध्ये आहे, फर्स्ट आहे वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्स, सेकंड आहे क्वेश्चन प्लांट्स ॲनिमल्स. डोंट वरी, या दोन्हीचे सुद्धा या दोघांच्या मधले सुद्धा काय काय फरक आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. तर इथे वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्सचा डिफरन्स आलेला आहे. वर्टिब्रेट्स बघा, दे हॅव अ वर्टिब्रल कॉलम. इनवर्टिब्रेट्स मध्ये दे डू नॉट हॅव वर्टिब्रल कॉलम. द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड. द ब्रेन इज प्रेझेंट, मे नॉट बी डेव्हलप्ड. अँड एक्झाम्पल आहे ह्युमन, डॉग, फिशेस एक्सेट्रा. आणि इनवर्टिब्रेट्सचे एक्झाम्पल्स आहेत अर्थवॉर्म, इन्सेक्ट्स एक्सेट्रा. देन नेक्स्ट विचारलेला आहे प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर याच्यामधला सुद्धा डिफरन्स आपण बघणार आहोत. तर चला, इथं आहे आपलं ह्याचा आन्सर, प्लांट्स, ॲनिमल्स. ओके, फर्स्ट पॉइंट बघा, प्लांट्स कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. दे आर अँचर्ड टू द सॉइल. तर वनस्पती या हलू शकत नाहीत. ॲनिमल्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. सेकंड, प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल अँड सनलाइट. ॲनिमल्समध्ये ॲनिमल्स कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. दे मूव्ह इन सर्च ऑफ फूड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. Then third difference आहे, plants grow throughout their life. Animals grow only up to a certain period of their life. Then next difference आहे, plants respire with the help of microscopic pores present on their leaves and stems. तर त्याच्याकडे पानांच्या वरती किंवा त्यांच्या फांद्यांच्या वरती जे छोटे छोटे छिद्रे असतात त्याच्या हेल्पने ते रेस्पायर करतात. ॲनिमल्स रेस्पायर विथ द हेल्प ऑफ स्पेशल ऑर्गन्स लाईक लंग्स, गिल्स, ट्रॅचिया एक्सेट्रा. फिफ्थ पॉइंट आहे, प्लांट्स एक्सर्ट्स देअर वेस्ट बाय स्टोरिंग देम इन लीव्स अँड बार्क ऑफ प्लांट्स अँड देन शेडिंग देम सीझनली. फिफ्थ आहे, ॲनिमल एक्सेस देअर वेस्ट विथ द हेल्प ऑफ स्पेशल ऑर्गन्स रेग्युलरली. सिक्स्थ आहे, प्लांट्स आर ओनली लिव्हिंग थिंग्स विच टेक in carbon dioxide and give out oxygen during photosynthesis. वनस्पती हा असा एकच सजीव आहेत की ज्या कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. बट ॲनिमल टेक्स ऑक्सिजन अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साइड थ्रू आउट देअर लाईफ. 7. Plants reproduce with the help of seed, stem, spores and bulbs. But animal reproduces by laying eggs or giving birth to young ones. तर इथे टोटल 7 डिफरन्सेस आपण बघितलेले आहेत. तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारलेले आहेत, तर तुम्ही 4 डिफरन्स जरी लिहिलात तरी चालेल. त्यानंतर आता आपला येतोय सी क्वेश्चन, आन्सर इन शॉर्ट एनी वन. आणि त्यासाठी सुद्धा आहे 2 मार्क्स. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, व्हॉट आर द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, राईट देअर युजेस. चला, इथं आहे आन्सर. एअर कंटेन्स गॅसेस लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. Thus, the uses of constituent of air are as follow. आणि त्यासाठी आपण बनवलेला आहे फ्लो चार्ट, सॉरी एक टेबल चार्ट आहे. बघा, गॅसेसमध्ये या ठिकाणी नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड प्लस जे इनर्ट गॅसेस आहेत ते आणि अदर म्हणजेच वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. तर हे या फर्स्ट कॉलममध्ये. त्यानंतर त्यांचं प्रपोर्शन इन ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामधले त्यांचं प्रमाण किती आहे ते लिहिलेलं आहे. 78%, 21%, देन 0.03%, 0.9% आणि 0.7%. आता इथे त्याचे दिलेले आहेत आपण युजेस. नायट्रोजन हेल्प्स इन बिल्डिंग नेसेसरी प्रोटीन्स, इन प्रोडक्शन ऑफ अमोनिया, एअरटाइट पॅकिंग ऑफ फूडस्टफ्स. ऑक्सिजन used in combustion, necessary for respiration. Carbon dioxide used in a fire extinguisher, used in a plant food preparation. त्याच्यानंतर इनर्ट गॅसेसचे युजेस आहेत इलेक्ट्रिक बल्बमध्ये, युज्ड इन एअरशिप मध्ये, स्ट्रीट लाईट, फ्ल्युरोसेंट ट्यूब्स अँड फ्लॅश फोटोग्राफीमध्ये या इनर्ट गॅसेसचा यूज केला जातो. आणि आता लास्ट वन राहिली ते म्हणजे वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स, यूज इन अ फॉर्मेशन ऑफ क्लाउड, फॉग, ड्यू अँड स्प्रेड सनलाईट इन ऑल डायरेक्शन. तर अशा पद्धतीने आपण हा टेबल बनवलेला आहे. बघा, यामध्ये सर्व गॅसेस, त्यांचं प्रपोर्शन आणि त्यांचे युजेस या टेबलमध्ये तुमचं सगळं आन्सर कव्हर होणार आहे. चला, या क्वेश्चनचा आन्सर तर आपण बघितलं. आता सेकंड क्वेश्चन आहे वॉटर अवेलेबल ऑन अर्थ आणि त्याचं पर्सेंटेज द्यायचं आहे. तर इथे सी
वॉटरचं पर्सेंटेज विचारलेलं आहे आणि ड्रिंकिंग वॉटरचं पर्सेंटेज विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा टोटल अर्थवरती जे वॉटर अवेबिलिटी आहे, ही अर्थचा जो सरफेस आहे तो किती पर्सेंट अक्वायर केलेला आहे, तर तो वॉटरने 71% सरफेस हा अक्वायर केलेला आहे. त्यामध्ये 97% हे साल्टी वॉटर आहे, तर 2.7% हे आहे वॉटर अवेलेबल इन ग्राउंड वॉटर, आईज और अदर फॉर्ममध्ये, आणि 0.3% वॉटर जे आहे ते आहे फ्रेश ड्रिंकिंग वॉटर. मग इथे किती येणार, 0.3% फ्रेश ड्रिंकिंग वॉटर, आणि सी वॉटर आहे ते आहे टोटल 97%. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, फोर्थ क्वेश्चन. त्याच्यामध्ये ए, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. इथं आहे एनी वन. फर्स्ट, व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच थोडक्यात इथे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचा डिफरन्स लिहायचा आहे, डिस्टिंग्विश करायचे आहेत. ओके. तर चला इथं बघा त्याचा आन्सर, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो ऑन देअर ओन इन साइज, हाईट अँड वेट, but non-living things do not grow on their own size, height and weight. Second point, living things can move from one place to another on their own, but non-living things cannot move only if someone moves them. Third आहे, living things can reproduce, non-living things cannot reproduce. Fourth, living things exhibit responses to various stimuli. And fourth आहे, non-living things do not exhibit responses to various stimuli. Fourth, they require food for their growth and non-living things do not require any food. तर असे एकूण टोटल 5 पॉइंट्स मध्ये आपण हे क्वेश्चनचा आन्सर कंप्लीट केलेला आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन यातलाच नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, व्हॉट शुड यू डू टू कीप युअर बोन्स स्ट्रॉंग अँड हेल्थी. ओके. तर आपली हाडे ही स्ट्रॉंग आणि हेल्थी ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल, तर हा जो क्वेश्चन आहे हा आहे 8 चॅप्टर मधला आणि आन्सर. टू कीप द बोन्स स्ट्रॉंग अँड हेल्थी, फर्स्ट we should include calcium and phosphorus rich food in our diet. Second आहे, we also include vitamin D rich food in our diet. Third, we get these from milk products, leafy vegetables, meat and exposure to sunlight. And fourth आहे, we should exercise regularly. Now next आहे question बी क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट्स. याच्यामध्ये एनी 2 आणि हा क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी. तर स्टुडंट बघा इथं युजफुल ऑफ लिव्हिंग थिंग्स आहे, म्हणजे जे सजीव आहेत त्यांचे सजीवांचे उपयोग, हे आपण आता मगाशीच बघितलं. लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स यांचा जो डिफरन्स बघितला, त्यातले मध्ये लिव्हिंग थिंग्स जे आहेत याच्यामधले पॉइंट्स काढून याचं उत्तर लिहायचं आहे. सेकंड आहे रबर. सो रबरच्या प्रॉपर्टीज हे सर्व या आन्सरमध्ये ऍड करायचं आहे, आणि रबर कसा मिळतो आपल्याला हे सुद्धा या आन्सरमध्ये ऍड करायचं आहे. आणि थर्ड आहे इफेक्ट ऑफ स्टॉर्म्स. ओके. तर वादळाची जे परिणाम आहेत, हे परिणाम या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये शॉर्ट नोटमध्ये लिहायचं आहे. ओके. आता सी क्वेश्चन आपण बघणार आहोत. राईट द 2 नेम्स ऑफ फॉलोइंग, आणि त्यासाठी आहे 2 मार्क्स. आणि याच्यामध्ये फर्स्ट बघा, वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स. तर वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स कोणते कोणते आहेत, तर याचा आन्सर आहे विटॅमिन सी अँड विटॅमिन B6 अँड B12. तर हे आहेत वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ जॉईंट्स. तर हा आपला 8 चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. तर टाइप्स ऑफ जॉईंट्स कोणते आहेत, हिंज जॉईंट,
देन सेकंड आहे बॉल अँड सॉकेट, जॉईंट, आणि नेक्स्ट आहे तो आहे ग्लाइडिंग जॉईंट, ग्लाइंडिंग जॉईंट, राईट. तर हे आहे टाइप्स ऑफ जॉईंट. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन 5 त्याच्यामध्ये ए ड्रॉ वेल लेबल डायग्राम्स एनी 2, आणि यासाठी आहेत 4 मार्क्स, म्हणजे प्रत्येक एक डायग्रामला 2 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. ओके, चला तर पुस्तकामध्ये व्यवस्थित सगळ्या डायग्राम्स दिलेल्या आहेत, त्याचं प्रिपरेशन तुम्ही करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. पहिला आहे द बॅलन्स डाएट पिरामिड, तर याची सुद्धा खूप छान व्यवस्थित अशी डायग्राम बुकमध्ये दिली आलेली आहे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. देन सेकंड आहे द स्ट्रक्चर ऑफ प्लांट, आणि थर्ड डायग्राम इथं जी विचारलेली आहे लेयर ऑफ लँड. ओके, तर या तिन्ही डायग्रामचं प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. ओके, नाउ बी क्वेश्चन, राईट अ डेफिनेशन एनी 2. थ्री क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी कोणतेही 2 सॉल्व्ह केले तरी चालतात. तर चला या सगळ्यांच्या डेफिनेशन्स मी आधी राईट डाऊन करते. ओके, तर रेस्पिरेशनचं आन्सर बघा. Respiration is the process that all living things go through to create the energy level they need to live. It usually involves exchanging gases, oxygen and carbon dioxide. So ही झाली त्याची डेफिनेशन. सेकंड आहे ॲटोट्रोपिक प्लांट्स. तर ॲटोट्रोपिक प्लांट्स इज an organism that can produce its own food using light, water, carbon dioxide and other chemical. Now third आहे diet. So diet ची definition, a diet is all that we consume in a day, आणि याच्यामध्ये असतो बॅलन्स डाएट. तर बॅलन्स डाएट मध्ये असतात फॅट्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, विटॅमिन अँड मिनरल्स. नाउ लास्ट क्वेश्चन आहे आपला सी क्वेश्चन, मेक अ मिनिंगफुल वर्ड्स. तर या दोघांच्या पासून मिनिंगफुल वर्ड्स बनवायचे आहेत. तर चला याचं आन्सर आहे प्लांट, PLANT. ओके, आणि याचं आन्सर आहे फॅट्स, FATS. ओके, सो हा क्वेश्चन होता 2 मार्क्सला. सो चला याच बरोबर आपला हा जो 6चा सायन्स सब्जेक्टचा पेपर होता हा कशा पद्धतीचा असणार आहे हा इथे मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.